लास्ट टॉपिक आहे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. सगळ्यात पहिले ह्या मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिकचा अर्थ समजून घ्या काय आहे. बघा, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीजलाच आपण एलिमेंटची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी मध्ये काही वेळेस म्हणतो. काय असते इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि काय असते इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, व्यवस्थित ऐकावं. हीच कन्सेप्ट आहे बघा. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इज दी मेटॅलिक प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट आणि ऑफकोर्स इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज द नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ह्या दोन गोष्टी आहेत जे की मेटॅलिक नेचर आणि नॉन मेटॅलिक नेचर शो करतं एलिमेंटचं. दॅट इज मेटल्स आणि नॉन मेटल्स, काही नवीन नाहीये. ठीक आहे. पण ही प्रॉपर्टी तुम्ही बघू शकता. ही एक अशी प्रॉपर्टी आहे जे की मेटलला अलाउ करते, मेटलला सांगते की म्हणजे मेटलला दर्शवते की काय करू शकतो तो मेटल अबाउट त्यांच्या इलेक्ट्रॉन सोबत. चला बघू काय करू शकतो. ऍज युजल काही ना काही अडचण येतात शूटिंग करताना. खूपच अवघड गोष्ट आहे आणि कसं माझ्या बाजूला रोड असल्यामुळे खूपच वाहन वगैरे येते, कोणी फ्रेंडचा कॉल वगैरे येते. सॉरी, अजून डिस्टर्ब नाही करत. बघा आपण कुठून होतो. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. बघा, द टेंडन्सी ऑफ मेटल टू डोनेट देअर electrons is called electropositivity. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी बघा, ही एक मेटलची टेंडन्सी आहे. नॉन मेटलची टेंडन्सी नसते की इलेक्ट्रॉनला देणार, त्याची टेंडन्सी असते इलेक्ट्रॉनला घेणार. बघा, मी अशी टेंडन्सी म्हणजे त्यांची प्रॉपर्टी, त्यांची इच्छा कशी, अशी इच्छा की इलेक्ट्रॉनला देऊन टाकावे दुसऱ्या एलिमेंटला. त्याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. ठीक आहे. आणि याच्या उलटच काय असणार मग, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. अरे यार काय येत राहते. हा, द टेंडन्सी ऑफ a non-metal to gain an electron from other element is called electronegativity. इट्स कॉल्ड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. बघा, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी मेटॅलिक प्रॉपर्टी आहे, मेटॅलिक कॅरेक्टर आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी हे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे. लक्षात आलं. आणि हेच मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर रिप्रेझेंट करण्यासाठी आपण यूज करतो. चला तर ग्रुपमध्ये याचा तेवढा काही सिग्निफिकन्स नाहीये. ग्रुपिंग मध्ये आपण पाहताना इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऍज पर द ग्रुपिंग मध्ये पण कमी आणि जास्त होती आणि पिरियड मध्ये पण व्हॅरी होती. चला बघू हे नोट करा. ठीक आहे. बघू आता पिरियड्स मध्ये आणि ग्रुपिंग मध्ये कसं असते, काय असते टेंडन्सी इलेक्ट्रॉनला काढण्याची. बघू पहिले इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डेफिनेशन झाली मित्र हो. व्हेरी गुड. आता हे सर असते काय व्यवस्थित समजून तर सांगा मला. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आपण म्हणणार कशाला. ठीक आहे. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी लेट कन्सिडर करा, माझ्याकडे एक ॲटम आहे. हे हायड्रोजनचा ॲटम आहे. या हायड्रोजनच्या ॲटम सोबत सपोज एकच इलेक्ट्रॉन याच्या सोबत आहे. हा एक इलेक्ट्रॉन आहे. लेट इमॅजिन करू की माझ्याकडे हा सोडियमचा ॲटम आहे. ठीक आहे. आता या सोडियमकडे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे 3 ऑर्बिटल्स आहेत. 1 2 आणि ही 3री ऑर्बिटल. तर याच्या लास्ट ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे आणि मी एक मॅग्नेशियम एक एलिमेंट घेतो.
फर्स्ट न्यूक्लियस आहे, ही फर्स्ट ऑर्बिटल, सेकंड शेल आणि ही थर्ड शेल. ठीक आहे. आता बघा हे सेम पिरियड मध्ये एलिमेंट झालेत. काय झालेत? सेम पिरियड मध्ये एलिमेंट झालेत. तर मला सांगा याच्या लास्टच्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत मित्र? सर याच्या लास्टच्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. दीज आर द 2 इलेक्ट्रॉन्स इन लास्ट ऑर्बिट. आणि हा 1 इलेक्ट्रॉन. या सोडियमच्या या न्यूक्लियसला या एका इलेक्ट्रॉनला इझिली बाहेर काढणं सोपं जाईल का या मॅग्नेशियमच्या न्यूक्लियसला या 2 इलेक्ट्रॉनला इझिली बाहेर काढणं सोपं जाईल? कोणाला किती एनर्जी लागेल बाहेर काढण्यासाठी? ऑफकोर्स सर याला सगळ्यात कमी, कारण की याच्यामध्ये प्रोटॉनिक चार्ज न्यूक्लियर भलेही याच्यामध्ये डिस्टन्स काय असेल सोबत जवळ असेल, भले याची साईज जास्ती, जितकं जास्ती दूर इलेक्ट्रॉन तेवढा लूज बाउंडेड इलेक्ट्रॉन असतो न्यूक्लियस सोबत. व्यवस्थित कन्सेप्ट घ्या. जेवढा ऑर्बिट त्याची न्यूक्लियर साईज किंवा ऍटॉमिक साईज मोठी असती तेवढा तो लूजली बाउंडेड असतो इलेक्ट्रॉन न्यूक्लियस सोबत. याची साईज काय झाली सर? याची साईज कमी झाली. कोणापेक्षा? सोडियम पेक्षा मॅग्नेशियम काय आहे? छोट्या साईजचा आहे. म्हणून हे जो 2 इलेक्ट्रॉन हे टाइटली बाउंडेड असतील. कोणाशी? न्यूक्लियसशी सर, टाइटली बाउंडेड असतील. सो दॅट्स वाय न्यूक्लियसला जास्त एनर्जी लागणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला फ्री करून बाहेर काढण्यासाठी. सो एनर्जी जास्त वेस्ट होईल ना, मग इझिली बाहेर चालत काही इलेक्ट्रॉन नाही. मग म्हणू शकतो मी जर माझे इलेक्ट्रॉन इझी बाहेर जात असेल, कसा इझी, तर सोडियम मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह झाला कोणापेक्षा? मॅग्नेशियम पेक्षा. दिस इज द कन्सेप्ट. हो, समजा का तुम्हाला काय व्हायला ते? आता इथं बघा, आता एकच हायड्रोजन आहे आणि फर्स्टच ऑर्बिट आहे. आता मला सांगा ऑर्बिट आहे फर्स्ट आणि इलेक्ट्रॉन आहे एक, सगळ्यात जवळ, सगळ्यात डिस्टन्स कमी, तर याला इलेक्ट्रॉन बाहेर काढणं इझी जाईल का? नाही जाणार. इलेक्ट्रॉन बाहेर काढणे जाणार नाही, कारण की हे ऑर्बिट मध्ये काय खूप क्लोज आहे. ऑर्बिटमध्ये काय खूप क्लोज आहे. तर साईजवर डिपेंड करते की सर हायड्रोजनचं तर वेगळी कन्सेप्ट आहे म्हणा, याच्यात तर बरेच एक्सेप्शन्स वगैरे पण आहेत. पण तेच जर मी लिथियम म्हणलो, व्यवस्थित आहे का? आता हे लिथियम एल घेतला, एलआयच्या काढू तर आपण ऑर्बिट, ही फर्स्ट ऑर्बिट स्टेबल ऑर्बिट आहे आणि ही काढली आपण सेकंड ऑर्बिट. बघा आता याच्या पण ऑर्बिट मध्ये सर एकच इलेक्ट्रॉन आहे. काय आहे? एकच इलेक्ट्रॉन आहे. याच्या आजच्या काय 2 आहेत, पण याच्या पण ऑर्बिट मध्ये एकच होता. पण तुम्ही बघू शकता न्यूक्लियस पासूनचा डिस्टन्स काय आहे? याचा डिस्टन्स कमी आहे. कोणाचं? लिथियमचं डिस्टन्स काय? कमी. डिस्टन्स कमी इट मीन्स दॅट की ऑब्वियस आहे डिस्टन्सचा व्हॅरी करतेच की डिस्टन्स जेवढी जास्ती आणि डिस्टन्स पण रेडियसचं पण सेम असणार की ही गोष्ट. पण इथे इलेक्ट्रॉन एकच आहे ना, इलेक्ट्रॉन तर एकच आहे. इलेक्ट्रॉन एक असल्यामुळं याच्या भले न्यूक्लियर चार्ज कमी असेल आणि इलेक्ट्रॉन एक असेल, डिस्टन्स कमी असेल, पण हे इट कॅन इझिली रिमूव्ह, कारण की डिस्टन्स पण कमी आहे आणि एकच इलेक्ट्रॉन लास्ट ऑर्बिट मध्ये आहे आणि हे न्यूक्लियर चार्ज पण याचा काय झाला? कमी झाला. तरी लक्षात ठेवा सेम ऑर्बिटल मधला इलेक्ट्रॉन त्याला रिमूव्ह करायचा असता आणि जर आपण अजून त्याच्या समोर जर एक ऑर्बिटल एक्स्ट्रा ऍड केली असती तर ही सोडियम सारखी झाली असती. पण सोडियमच्या मध्यामध्ये एक दुसरी ऑर्बिटल आहे ना 8 इलेक्ट्रॉनची, त्या न्यूक्लियसला तिला पण बॅलन्स करून ठेवायचंय ना. समजलं का नाही ही गोष्ट? आहे का? सो दॅट्स वाय मग लिथियम याच्याकडे एवढी टेंडन्सी असणारे काही इलेक्ट्रॉनला आरामात बाहेर काढेल. सो दॅट्स वाय आपण म्हणणार हे इलेक्ट्रॉन आरामात निघल कोणापेक्षा? आरामात निघू शकणार नाही कोणापेक्षा? हे सोडियम. मग कारण की डिस्टन्स कमी आहे ना मित्र, डिस्टन्स काय व्हायला? कमी व्हायला. आता जर ग्रुपिंग मध्ये पाहिलं आपण यांना, कशामध्ये डिस्कस केलं? ग्रुपिंग मध्ये. बघा लिथियम, सोडियम, पोटॅशियम, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, बस हे 3च घेऊता. कोण सगळ्यात जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असणार? म्हणजे सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन लवकर कोण इझिली डोनेट करेल? उत्तर सिंपल आहे. कोणाचा? पोटॅशियम. कशामुळे? न्यूक्लियस पासून फार दूर येते. फर्स्ट ऑफ ऑल न्यूक्लियस पासून फार दूर आहे, त्याच्यावर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप काय लागेल? कमी लागेल. मग न्यूक्लियस इझिली त्याला बाहेर काढू शकणार, इझिलीच. चला बा माझ्या ऑर्बिट मधून तू तुझ्या ऑर्बिट निघून जा. मग मोस्ट रिएक्टिव्ह कोण झाला? जेवढा जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह तेवढा मोस्ट रिएक्टिव्ह एलिमेंट. आय होप तुम्हाला कन्सेप्ट समजली. व्हेरी नाईस. चला बघा नेक्स्ट. आता इथं समजलं मला. while moving in a group from top to bottom
इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी इंक्रीजेस. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढत असते मित्र हो वरून खाली येताना. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इंक्रीजेस दॅट इज की मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार, मेटॅलिक कॅरेक्टर इंक्रीजेस. वरून खाली येताना मेटॅलिक कॅरेक्टर पण काय होणार, वाढणार. तर हेच आहे कन्सेप्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. तर आतापर्यंत आपण कन्सेप्ट बघितलेली होती इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. आता बघू तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बघा ही काय आहे मित्र हो, एक टेंडन्सी आहे, टेंडन्सी टू गेन इलेक्ट्रॉन. आणि ऑलरेडी आपण डेफिनेशन डिस्कस केलेलं आहे. आता काय आहे ही टेंडन्सी टू गेन इलेक्ट्रॉन. लेट एक्झाम्पल की आपला इथे फ्लोरीन आहे, फ्लोरीनची एक फर्स्ट ऑर्बिटल आहे आणि ही सेकंड ऑर्बिटल. आणि सपोज मी इथे कार्बन घेतला, बघा काय घेतला, कार्बन घेतला. कार्बनची पण आपण काय करू, फर्स्ट ऑर्बिटल काढूता आणि ही काढूता आपली सेकंड ऑर्बिटल. तर ही याची आहे सेकंड ऑर्बिटल. ठीक आहे. आता व्यवस्थित आहे का, इथे कुठतरी एक इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन आहे. आता या फ्लोरीनला आपल्या ऑक्टेटला कंप्लीट करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे, सगळ्यालाच माहिती आहे. कारण की लास्टच्या ऑर्बिटल 1 2 3 4 5 6 आणि हे 7 आणि हा 8वा इलेक्ट्रॉन याला जर भेटला तर काय होईल, ऑक्टेट कंप्लीट होईल. पण तुम्ही बघसाल याच्याकडे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता एका इलेक्ट्रॉनची तर गरज या कार्बनला तेवढी नाहीये, पण तरी पण ऑफकोर्स हे आपला ऑक्टेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणारच. पण बघा की याचा जे न्यूक्लियस आहे तो एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि या 7 इलेक्ट्रॉन्सला बाइंड करून ठेवलेला आहे. आणि या 7 इलेक्ट्रॉन्सला जर स्वतःकडे बाइंड करून ठेवलेला आहे, इट मीन्स दॅट हे 8व्या सुद्धा इलेक्ट्रॉनला स्वतःकडे ओढण्याची टेंडन्सी ठेवणार, आरामात स्वतःकडे ओढायचा प्रयत्न करणार है ना, ऍज युजल. आणि याच्याकडे याच्या न्यूक्लियसला जर पाहिलं तुम्ही, पॉझिटिव्ह चार्ज काय कमी आहे आणि त्यांनी फक्त बाइंड करून ठेवले 4 इलेक्ट्रॉन. म्हणजे जे इलेक्ट्रोस्टॅटिक नेचर आहे या न्यूक्लियसचं वीक आहे. दॅट इज की याची टेंडन्सी कमी असणार इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेण्याची, गेन करण्याची खूप कमी असणार. कोणाची, कार्बनची. सो दॅट्स वाय आपण म्हणणार की फ्लोरीन हा इथं मोर रिएक्टिव्ह आहे याच्यापेक्षा, कोणापेक्षा, कार्बनपेक्षा. दॅट इज मी जर क्लोरीनचं जर स्ट्रक्चर काढलं तर व्यवस्थित आहे का. आता क्लोरीनच्या स्ट्रक्चर मध्ये लक्षात ठेवा, ही फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट आणि ही थर्ड ऑर्बिट. ठीक आहे. तीन आणि 4 7. चला हे 7 इलेक्ट्रॉन झाले, 7 इलेक्ट्रॉन्स. बघा आता या क्लोरीन पण याच्यामध्ये बघा एकच ऑर्बिटल मधामध्ये होती जी की स्टेबल आहे 2 याची, आणि ही सेकंड होती. सो दॅट्स वाय याची टेंडन्सी काय खूप हाय आहे स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढण्याची. पण आता क्लोरीनचं जर पाहिलं तर हे सुद्धा स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. याने सुद्धा 7 इलेक्ट्रॉन्सला बाइंड करून ठेवले न्यूक्लियसनं स्वतःच्या. पण याच्या मधामध्ये एक सेकंड शेल पण आलेला आहे ना. सो दॅट्स वाय याची जी इलेक्ट्रॉनला जी पुलिंग टेंडन्सी आहे स्वतःकडे ओढण्याची, जी काही इलेक्ट्रोस्टॅटिक नेचर आहे ऍज कम्पेअर्ड टू क्लोरीन कसं आहे, वीक आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन क्लोरीन. अजून याला एक्सप्लेन करतो मी जरासं थोड्या वेळाप्रमाणे. एकच कॉल मित्र कॉल. तर याची टेंडन्सी ऍज कम्पेअर्ड टू दिस फ्लोरीन ही काय असणार, कमी असणार. म्हणून फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय सर्वात जास्त आहे, कोणापेक्षा, फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे कोणापेक्षा, क्लोरीनपेक्षा. मी स्पष्ट रिझन समजवत आहे, तुम्हाला कळत आहे. बघा रिपीट सांगतो, याची ऍटॉमिक साईज जास्ती असल्यामुळं बघा, जसं तुम्ही फ्लोरीन ब्रोमीन, मी जर म्हणलं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात जास्त कोणाची तर ती फ्लोरीनची आहे. कशामुळं, सर याच्या लास्ट ऑर्बिट मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, याच्या पण 7 आहेत आणि याच्या पण 7च आहेत. पण तुम्ही बघसाल की याचं डिस्टन्स क्वाइटली जास्ती आहे ऍज कम्पेअर टू याचं डिस्टन्स क्वाइटली जास्त आहे ऍज कम्पेअर टू याचं डिस्टन्स कमी आहे ऍज कम्पेअर टू. म्हणून न्यूक्लिअरचा जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार लास्टच्या ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉन्सवर हे जास्त असणार कोणाचं, या फ्लोरीनचं. दॅट्स वाय एका इलेक्ट्रॉन आरामात स्वतःकडे ओढेल. हे पण ओढणार पण ऍज कम्पेअर टू फ्लोरीन काय करेल, कमी आणं. पण हे पण ओढणार पण ऍज कम्पेअर टू क्लोरीन ब्रोमीन काय करणार, कमी ओढणार. म्हणून आपण म्हणणार की इलेक्ट्रो निगेटिव्हिटी ही अशी प्रॉपर्टी आहे जी इलेक्ट्रॉनला आरामात स्वतः घेईल आणि स्टेबल होईल. आणि ती एक एनर्जी पण आहे. यालाच इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी म्हणून आपण नंतर एक एनर्जी म्हणून बघणार आहोत की कमीत कमी एनर्जी कोणाला लागेल इलेक्ट्रॉन घेण्यासाठी आणि स्टेबल होण्यासाठी, तीच गेन एन्थॅल्पी असते. ती पुढची कन्सेप्ट जाऊ द्या.
फक्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी समजा की आरामात इलेक्ट्रॉन कोण घेत आहे, फ्लोरीन घेत आहे. ठीक आहे, ओके. तर झालं काय, चला बघा आता लिहूता एक गोष्ट काय आहे. आता मला सांगा, इकडे आपल्या लेफ्टला ऑल आर मेटल्स, राईट साइडला सम ऑफ द नॉन मेटल्स पण आहेत आणि खाली बॉटम्सला काय आहेत, मेटल्स पण आहेत. आता मी ते चार्ट तयार करून राहिलो बघा. लेफ्ट टू राईटला जाताना ॲटॉमिक साईज डिक्रीज होती, ही व्यवस्थित गोष्ट ऐकायची. आता लेफ्ट टू राईट जाताना ॲटॉमिक साईज डिक्रीज व्हायली, तसंच सेम वेन इकडे येताना ॲटॉमिक साईज काय होणार, इन्क्रीज होणार. ठीक आहे. आता इथंच हे आहे टॉप आणि खालचं काय आहे, बॉटम. हे आहे टॉप आपला पिरियोडिक टेबलचा आणि खालचं काय, बॉटम. आता आपण या सगळ्या प्रॉपर्टीजला मी इथं मेन्शन करणार. कोणीकडून जाताना काय व्हायला, ते कन्सेप्ट मॅप एकदम जबरदस्त फील होईल तुम्हाला. जर मी वरून खाली आलो तर माझी जी काही ॲटॉमिक साईज आहे ती काय होणार, इन्क्रीज होणार. समजलं. आणि वाईस वर्सा, खालून जवळ जात असेल तर डिक्रीज. एवढी गोष्ट तिथे नोट करा. ठीक आहे. इकडून मी खालून लिहितो. इथून खालून वर जाताना जी काही माझी ॲटॉमिक साईज आहे, ॲटॉमिक साईज काय होणार, डिक्रीज होणार. चला साईजचं समजलं. ओके, व्हेरी गुड. नंतर बघूता, नंतर लेफ्ट टू राईट जाताना, नंतर काय, लेफ्ट टू राईट जाताना बघा, लेफ्ट टू आपण काय चाललो, राईट चाललो. जी काही इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी आहे, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी ती काय होती सर, डिक्रीज होती. काय होती, डिक्रीज होती. वेरे असतेच आपण लेफ्ट टू इकडे येताना, राईट टू लेफ्ट येताना इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. राईट टू लेफ्ट पिरियोडिक टेबल मध्ये इन्क्रीज होणार आणि लेफ्ट टू राईट जाताना डिक्रीज होणार. त्याच्यात नंतर जर आपण पाहिलं इलेक्ट्रो नेगेटिव्हिटी, लेफ्ट टू राईट जाताना इलेक्ट्रो नेगेटिव्हिटी लेफ्ट टू राईट जाताना इन्क्रीज होणार. आताच पाहिलं आपण, मी पूर्ण रिझन दिल्या, इन्क्रीज. यालाच आपण मेटॅलिक कॅरेक्टर म्हणणार. म्हणजे मेटल सगळ्यात जास्त कोणीकडे येतं, लेफ्टला. राईटला जाताना मेटल्स कमी होत चालले, म्हणून तर नॉन मेटल दिसायलेत ना मित्र अर्धे. आणि हेच कोणती, आणि हीच काय आहे, हे मेटॅलिक कॅरेक्टर आहे. हे पण मेटॅलिक कॅरेक्टर आहे. तर सेम यालाच आपण काय म्हणणार, दुसरं यालाच आपण नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणणार. बघा, इकडे मेटल्स येतं म्हणून इकडून इकडे जाताना नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, राईटला जाताना बघा नॉन मेटल कडे आपण यायलो, म्हणून मेटॅलिक कॅरेक्टर काय व्हायले, वाढायले. मला वाटलं परत रेकॉर्डिंग बंद झाली. ही गोष्ट झाली. ठीक आहे, चलो बघा. आता ह्या गोष्टी रिलेट करूत आहे का, मॅथमॅटिकल वे मध्ये. कशा, मॅथमॅटिकल वे मध्ये. हे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, त्याच्यात तिकून इकडे येताना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होणार, इकून तिकडे जाताना डिक्रीज व्हायली, तिकून इकडे येताना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होणार, लेफ्ट राईट टू लेफ्ट जाताना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज होणार. काय होणार, डिक्रीज होणार. ठीक आहे, बघा. ॲटॉमिक साईज इन्क्रीज व्हायली, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी डिक्रीज व्हायली, पण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय व्हायली, इन्क्रीज व्हायली. मी जर म्हणलं कुठून, लेफ्ट टू राईट, आपण कोणीकडे चाललो आता, लेफ्ट टू राईट चाललो. कोणीकडे चाललो, लेफ्ट टू राईट. व्यवस्थित ऐका. ॲटॉमिक साईज ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला, इलेक्ट्रो नेगेटिव्हिटीला. कारण की आपण लेफ्ट टू राईट जाताना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होत चालली, व्यवस्थित बघा, तिकडे वाढत चालली. आणि इकडे जाताना सॉरी मित्र, ॲटॉमिक साईज ही डिक्रीज व्हायली, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कशी आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ओ माय गॉड, काय करत आहे.
इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हा सॉरी 1/, हे कन्सिडर करा. ठीक आहे, बघा ऍटॉमिक साईज ही डिक्रीज होत चालली तिकडे जाताना. दॅट इज तिकडे कोण इन्क्रीज होत चाललं, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, त्याचा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी सोबत बघा ऍटॉमिक साईज ही डिक्रीज होत चालली आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी पण काय होत चालली, डिक्रीज. मग ऍटॉमिक साईज ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटीला. बघा परत सांगतो आहे, ऍटॉमिक साईज इन्व्हर्सली, ऍटॉमिक साईज जर एखाद्याची जास्त असेल, एकाचे एलिमेंट दिले असेल तुम्हाला पिरियडचे, आणि ऍटॉमिक साईज जर जास्ती असेल, असे एकाचे सांगितले, एकाच पिरियडचे एलिमेंट सांगितले तुम्हाला की याची ऍटॉमिक साईज एवढी आहे, याची एवढी आहे, आणि कमी होत चालली, तर समजून जायचं की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होत चालली, त्यांची वाढत चालली. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल घेऊ बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. ठीक आहे, तर मित्र मला सांगा यांच्यापैकी सगळ्यात मोठा कोण आहे, बोरॉन, नंतर कोण आहे कार्बन, नंतर कोण आहे. ठीक आहे, आता याच्यात एक्सेप्शन पण आहे, काय आहे तर याच्यामध्ये मला सांगा ऍटॉमिक साईज डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे याला, तर याच्यातला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट कोणता आहे सगळ्यात जास्त, हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, नंतर हा आहे, नंतर हा आहे, नंतर हा आहे. आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मध्ये जर पाहिलं आपण सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे, तिकडे जाताना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढायली, तर सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे, ऑक्सिजन, नंतर नायट्रोजन, नंतर कार्बन, नंतर बोरॉन. दिस इज द वे ऑफ लर्निंग पिरियडिक टेबल, आणि हे यांच्या कन्सेप्ट. ठीक आहे, आणि मी ब्रीफली सांगितलं की काय आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, काय इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी, आणि काय आहे मेटॅलिक कॅरेक्टर, काय आहे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आय होप तुम्हाला समजलं असेल. नसेल जरी समजलं मित्र, सो ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस कमेंट करून सांगा की सर मला ही गोष्ट नाही समजली, रिपीट मी ट्राय करेल समजून सांगण्याचं, काळजी करू नका. चला ठीक आहे, नोट करा, घ्या स्क्रीनशॉट. आणि आजच्या टॉपिकचा, आजच्या चॅप्टरचा, जास्ती सेकंड चॅप्टरचा लास्ट टॉपिक हॅलोजन्स आहे. हॅलोजन्स काय नाही, हे आपल्या फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन वरची जराशी माहिती आहे. यांची काय माहिती सांगितली की सहसा फिजिकल स्टेट सांगितलेली. काय सांगितलेली यांच्या फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट म्हणजे कोणत्या स्टेटमध्ये केमिकल प्रॉपर्टीज सध्या तुम्हाला 11वी 12वीला शिकायला भेटतील, पण फिजिकल स्टेट्स यावेळेस 10वीला सांगितलेलं आहे आणि या एक्झामला एमसीक्यूला येऊ शकते. तर फ्लोरीन आणि क्लोरीन तर हे गॅसियस फॉर्म मध्ये आहेत. कशा फॉर्म मध्ये आहेत, गॅसियस. अरे यार, प्रेशर आणि एक्सटर्नल थिंग्स काही लावून त्याला गॅसेसचं लिक्विड करता येते, काळजी करू नका. पण ओरिजिनल एक्झिस्टन्स फॉर्म मध्ये, कोणत्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतात, गॅसियस. आणि यांची मॉलिक्युलर स्टेट आहे, काय आहे, मॉलिक्युलर स्टेट. यांची काय असते, मॉलिक्युलर स्टेट, किंवा ऍटॉमिसिटी सुद्धा म्हणतात त्याला, ऍटॉमिसिटी. ठीक आहे, तर कोणत्या ऍटॉमिसिटी मध्ये आढळतात, फ्लोरीन आढळतो, F2 मध्ये, क्लोरीन आढळतो Cl मध्ये, ब्रोमीन पण असतो Br मध्ये, आणि I2 आणि Br2. हे सगळे डायटॉमिक फॉर्म मध्ये आढळतात. कोणत्या फॉर्म मध्ये, डायटॉमिक फॉर्म. आणि हा ब्रोमीन हा लिक्विड स्टेट मध्ये आढळतो ऍट अ नॉर्मल कंडिशन, आणि हा आयोडीन हा सॉलिड स्टेट मध्ये आढळतो. दिस इज ऑल फ्रॉम द सेकंड चॅप्टर. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर नेक्स्ट पार्ट मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येतो याची एक्सरसाइज, आणि याच्या एक्सरसाइज मधले पण मी आयएमपीच क्वेश्चन घेईल. आयएमपीच क्वेश्चन सांगेल की कोणते आणि कसे जिथं डोकं लावायची गरज पडते, कन्सेप्च्युअली आहे. ओके, चला ठीक आहे, धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल, आणि होप तुमच्या कन्सेप्ट कव्हर झाल्याच पाहिजे, आणि करूनच घ्या ही माझी विनंती आहे. जर काही डाऊट्स असतील तर विचारू शकता. ठीक आहे, मी ओम वागतकर हे लेक्चर घेऊन माझा आताचा व्हिडिओ संपवतो. आणि मित्र परत सांगतो, कन्सेप्ट बिल्ड करा. कन्सेप्ट इज द पॉवर, आणि कन्सेप्ट इज द की टू सक्सेस. लक्षात ठेवायची गोष्ट. चला बाय, ठीक आहे, चला भेटू.